राज्यात घरगुती व व्यावसायिक गॅसचा वाढता तुटवडा आणि दरवाढ या विरोधात मोताळा येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आक्रमक भूमिका पाहायला मिळाली। आंदोलनाचा भाग म्हणून त्यांनी तहसील कार्यालयासमोर चूल पेटवून शासनाचा निषेध नोंदवला। तद्वतच तहसील कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवत तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली। सणासुदीच्या काळातही गॅसचा तुटवडा निर्माण झाला आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। गॅस सिलेंडर बुक केल्यानंतरही वेळेवर OTP मिळत नाही आणि बुकिंग प्रक्रिया सुरळीत नसल्याने नागरिकांना तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय। तसंच अधिकृत प्रक्रियेत गॅस उपलब्ध नसताना अतिरिक्त 2 ते 3 हजार रुपये दिल्यास गॅस सिलेंडर सहज मिळत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचं महिलांचं म्हणणं आहे। इतकंच नाही तर गॅस सिलेंडरचा मोठ्या प्रमाणावर काळा बाजार सुरू असल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आलेला आहे। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात करण्यात आलेली 60 रुपयांची वाढ तात्काळ मागे घेण्यात यावी अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। उद्धव बाळासाहेब ठाकरे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय श्री ताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आणि त्यानंतर हे सरकारनं युद्ध चालू असताना हे सुद्धा माहिती असताना यांनी गॅस सिलेंडरचा स्टॉक वाढवायला पाहिजे होता। गॅस सिलेंडरचा स्टॉक नसून सुद्धा आज शेतकरी किती परेशान आहेत, आज शहरातील मुलं किती परेशान आहेत, आज शिक्षणासाठी बाहेर गेलेली मुलं त्यांना मेस मिळत नाही, खाण्यावर मिळत नाही। फक्त हे कशामुळे होत आहे? फक्त गॅसमुळे होते। आज कोणत्याच मुलांना बाहेर जेवण नाही आहे, कितीतरी मुलं परत येत आहे। हे कशासाठी? हे सरकार काय करत आहे? हे सरकारचं लक्ष कुठे आहे? ना प्रत्येक शेतीमालाच्या वेळेस भाव सुद्धा दिला जात नाही।